अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी छान असाल, आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचाच जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. अधिक मास चालू आहे आणि आता अधिक मासामधली एकादशी आहे. उद्या आलेली आहे अधिक मास या महिन्यातली एकादशी. कमला एकादशी असं आपण म्हणून ओळखतो तिला. तर अधिक मास असल्यामुळे या एकादशीला खूप महत्त्व आहे. कारण हे बघा, अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते. भगवान विष्णूंचा मास म्हणून अधिक मास ओळखला जातो आणि त्यामध्ये आलेली एकादशी म्हणजे ही एकादशी खूपच महत्त्वाची आहे. खूप शुभ हा दिवस आहे. या दिवशी तुम्ही न विसरता घराच्या दरवाजातून बाहेर एक वस्तू फेकायची आहे. त्या वस्तू सोबतच आपल्या घरातली नकारात्मकता, घरातली गरिबी, दरिद्रता जी आहे ती निघून जाईल. शत्रूचा तुम्हाला त्रास होणार नाही. कोणाची वाईट नजर असेल तुमच्या घरावर, कोणाला तुमची प्रगती बघवली जात नसेल, असे जे व्यक्ती असतात त्यांची जी वाईट नजर असते त्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही. आपल्या घरातली सगळ्या प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्ती, अलक्ष्मी जी आहे ती वस्तू जेव्हा तुम्ही फेकाल तर त्यासोबतच तुमच्या घरातल्या सगळ्या वाईट गोष्टी फेकल्या जातील आणि घरामध्ये फक्त आनंद, सुख, समाधान जे आहे ते तुमच्या घरात नांदेल. तर लक्षात ठेवा, उद्या 29 जुलै आहे, शनिवार आहे आणि या दिवशी आलेली आहे अधिक मासातली कमला एकादशी. हे बघा, अधिक मासाला खूप महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यात या अधिक मासामध्ये केलेले कुठलेही उपाय जे असतात त्याचं 10 पट अधिक पटीने शुभ फळ जे आहे ते तुम्हाला मिळत असतं. तर जे मनोभावे या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करतात त्यांना सर्व प्रकारचं सुख जे आहे त्यांच्या आयुष्यामध्ये मिळतं. म्हणून तुम्हाला या उद्याच्या दिवशी तर काही छोटे छोटे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातले तुम्ही जमतील ते करा, नक्की करा. आता सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात जास्त लोकांची ही अडचण असते ती म्हणजे कर्ज. आपण बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कर्ज घेतो. घरासाठी घेतो, गाडीसाठी घेतो, शिक्षणासाठी घेतो, बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण कर्ज घेत असतो. मग ते कर्ज जे आहे काहींचं अगदी सहजपणे फेडलं जातं, पण काहींना ते कर्ज फेडण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात. कर्जाचे हप्ते कसे फेडावे हे सुचत नाहीत. त्यानंतर घरात पैसा येतो पण तो टिकत नाही आणि असे खर्च भरपूर होतं, तर त्यामुळे ते कर्ज जे आहे ते फेडलं जात नाही. त्यानंतर घराला जर नजरदोष लागला आहे असं तुम्हाला वाटत असेल, सारखं आता नजरदोष लागला आहे आपण कसं ओळखणार? आपल्या घरामध्ये सारखं दुःख अडचणी येत असतील, सारखं आजार पण येत असेल, अशा गोष्टी जेव्हा घडतात ना तर तेव्हा समजायचं आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा आपल्याकडून काही गोष्टी ज्या आहे त्या होत नाहीये. कुठली तरी देवाची सेवा वगैरे जे आहे त्या गोष्टी आपल्याकडून कुठेतरी कमी पडतोय आपण, म्हणून आपल्या घरामध्ये या गोष्टी घडत असतात. तर असे जर अडचणी तुमच्या असतील तर या दुःखातून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहे. सगळ्यात पहिले म्हणजे एकादशीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि हा अधिक मासातली ही कमला एकादशी म्हणजे हा मोठा दिवस आहे. तर उद्याच्या दिवशी न विसरता न चुकता तुम्ही थोडंसं लवकर उठा. मी म्हणत नाही अगदी 4 आणि 5ला उठा, पण जास्तीत जास्त तुम्ही 7 पर्यंत तर उठाच उठा. खूप उशिरा उठू नका. त्यानंतर जमल्यास तुम्हाला उद्याच्या दिवशी तुम्ही पिवळे कपडे घाला. सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं म्हणजे याचा सेपरेट व्हिडिओ पण आहे, पण मी अगदी इन शॉर्टमध्ये पटकन तुम्हाला सांगते. अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला पूर्व दिशेकडे एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि पूर्व दिशेकडे बघत तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याकडे बघत तुम्हाला सूर्याची जी 12 नावे आहेत ती घेत तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याची 12 नावे माहीत नसतील, येत नसतील तर तुम्ही ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः असं म्हणत सुद्धा अगदी 2 सेकंद 5 सेकंद तुम्ही पूर्व दिशेकडे बघत पाणी टाकायचं आहे. सूर्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि स्वतःभोवती तुम्हाला एक प्रदक्षिणा घालायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. कळालं? यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजाला आपल्याला स्वच्छ करायचं आहे. कुठला पण छोटा मोठा सण असू द्या, दर महिन्याला अमावास्या, पौर्णिमा, एकादशी, त्यानंतर चतुर्थी हे दिवस तर येतच असतात. बाकीचे सण तर असतात, पण ह्या 4 गोष्टी आपल्या एका महिन्यामध्ये येतच असतात. तर या 4 दिवशी सुद्धा आणि कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टी दिवशी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, मुख्य दरवाजा हा आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असतो, चांगल्या वाईट गोष्टी ज्या घडतात त्यांना. त्यामुळे शुभ दिवशी तर आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे, उंबरठा स्वच्छ पुसायचा आहे, बाहेरचा भाग पण आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे. तुम्ही बंगल्यात राहू द्या, फ्लॅट सिस्टीममध्ये राहू द्या की कुठल्या छोट्या मोठ्या घरात राहू द्या, तुम्हाला या गोष्टी करायच्याच आहे. त्यानंतर उंबरठ्यावर तुम्ही हळदीचं लेपन करा. मुख्य दरवाजावर तुम्हाला हळदीमध्ये थोडंसं तूप मिक्स करायचं आहे आणि त्याच्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकच्या बाजूला 2 रेषा सुद्धा काढायच्या आहे. या स्वस्तिक हे मंगल चिन्ह असतं. स्वस्तिक म्हणजे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते आणि त्यामुळे सर्वच मंगल गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. अमंगल गोष्टी आपल्या घरामध्ये घडत नाही, त्यापासून आपला बचाव होतो. म्हणून ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विधिवत पूजा करा. तुमच्याकडे माता लक्ष्मी
महालक्ष्मी भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्याला तुम्हाला स्वच्छ पुसायचं आहे. त्यानंतर त्याला तुम्हाला फुलं अर्पण करायची आहे. पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही अर्पण करा, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा, पिवळी खीर तुम्ही अर्पण करा. अशी तुम्हाला साधी सोपी विधिवत पूजा करायची आहे. आता कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी, कर्ज फेडले जात नाहीये असं जर होत असेल तर या एकादशीच्या दिवशी तुम्हाला उद्या हनुमानांना विडा अर्पण करायचा आहे. जसं आपण आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जेव्हा कोणाचा नैवेद्य असतो तर तेव्हा विडा सुद्धा अर्पण केला जातो. विडा म्हणजे आपण जे तांबूल म्हणतात त्याला, आपण जे पान खातो त्याप्रमाणेच, पण ते देवांसाठी थोडं वेगळं असतं. त्यामध्ये अमुक एकच गोष्टी असतात. तर विडा कसा बनवायचा असतो याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही बघा, तुम्हाला नक्की सापडेल. किंवा पानाचं जे दुकान असतं तिथे जर तुम्ही सांगितलं की देवासाठी विडा बनवून द्या तांबूल, तर ते नक्की बनवून देतात. तर हनुमानांना तुम्हाला विडा अर्पण करायचा आहे आणि सोबत तुम्हाला 1 लवंग आणि 2 इलायची ठेवायची आहे. ठीक आहे, जी वेलची आपण म्हणतो. 1 लवंग, साबूत पूर्ण अखंड लवंग. लवंग त्याचा वरचा जो गोलाकार फूल असतं तर ते तुटलेलं नको, पूर्ण अखंड पाहिजे. आणि त्यानंतर 2 वेलची तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहे, हनुमानांच्या चरणाशी ठेवायची आहे. यामुळे तुम्हाला मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्ती मिळते. मुक्ती मिळते म्हणजे काय, जादूने तुमचं कर्ज फेडलं जातं असं नाहीये. हे बघा, कष्ट आपल्यालाच करायचे असतात, पण कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं हे पण तितकंच गरजेचं आहे. म्हणून हा जो उपाय तुम्ही केला तर तुमचे कर्ज फेडण्यासाठी जे मार्ग आहे ते तुम्हाला उपलब्ध होतील. कर्ज सहजासहजी तुमचं फेडलं जाईल. ठीक आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी हनुमानांना तुळशीचं पान अर्पण करायचं आहे आणि जमल्यास तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. ऐका, बोला, हरकत नाही, तुम्ही युट्यूबवर ऐकलं तरी हरकत नाही, पण उद्याच्या दिवशी या गोष्टी तुमच्याकडून झाल्याच पाहिजे. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या एकादशीला तुम्हाला गाईला 2 पिवळी केळी खाऊ घालायची आहे आणि गोमातेला स्पर्श करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. गाईच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान असतं, त्यामुळे लक्षात घ्या, एकट्या गाईची आपण पूजा केल्यामुळे 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. तर ही एक गोष्ट सुद्धा तुम्ही न चुकता करा. घरातील लोकांना कोणाची नजर लागू नये, आपल्या प्रगतीला, सुखाला कोणाची नजर लागू नये म्हणून तुम्हाला एकादशीच्या दिवशी हातामध्ये 2 लवंग घ्यायचे आहे. ठीक आहे. उजव्या हातामध्ये तुम्हाला 2 लवंग घ्यायचे आहे. अखंड लवंग घ्या, तुटलेल्या वगैरे नको. त्या तुम्हाला संपूर्ण घरातून तुम्हाला फिरवायच्या आहे. आता हा उपाय करताना कोणाशी बोलू नका. ठीक आहे, अगदी मनापासून करा, कोणाकडे काहीच लक्ष देऊ नका. 2 लवंग तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहे. घरातल्या प्रत्येक, आता समजा बेडरूम आहे, पूर्ण बेडरूममधून, पूर्ण हॉलमधून, पूर्ण किचनमधून तुम्हाला या 2 लवंग उजव्या हातामध्ये घेऊन फिरवायचे आहे. ठीक आहे, उतारा करायचा आहे. यानंतर दुसऱ्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला उतारा करायचा आहे. आणि हे बघा, हे करत असताना तुम्हाला मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. आणि यानंतर ह्या ज्या लवंग आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर, त्या चौकटीच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला उभं राहून फेकायचं आहे. ठीक आहे. आता हे बघा, लक्षात ठेवा, फेकताना कोणाला त्रास होणार नाही. कोणाच्या तरी दारावर, कोणाच्या तरी दारासमोर कोणाला त्रास होईल असं करू नका. कोणाच्या घरासमोर फेकू नका. ही गोष्ट आपण आपल्यासाठी करतोय, पण आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं कधीच करू नका. नाहीतर त्या आपण जे करतोय तर त्याचं आपल्याला शुभफळ मिळणार नाही. भले तुम्ही ठीक आहे अपार्टमेंटमध्ये राहतात तर समोरासमोर घर असतं, मग तुम्ही थोडंसं लांब जाऊन फेकलं तरी हरकत नाही, पण कोणाच्या घरासमोर फेकू नका. ठीक आहे. ते 2 लवंग नंतर तुम्हाला फेकून द्यायचे आहे आणि नंतर घरात येऊन स्वच्छ तुम्हाला हातपाय धुवायचे आहे आणि देवाऱ्यासमोर उभं राहून तुम्हाला तुमच्या देवाऱ्यातील देवांना नमस्कार करायचा आहे. माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि आपल्या स्वामींना आपल्या घरातली नकारात्मकता जाण्यासाठी, आमच्या घरातली अलक्ष्मी, दारिद्र्यता, गरिबी जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे हा लवंगांचा तुम्हाला उपाय करायचा आहे. हे बघा, एक छोटासा लवंग असतो हा, पण हा लवंग जो आहे ना तो खूप गुणकारी असतो. त्यामध्ये माता लक्ष्मी, लवंगाच्या वासाकडे माता लक्ष्मी जी आहे ती आकर्षित होते. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. लवंग जी आहे ती घरातली नकारात्मकता खेचून घेते आणि जेव्हा घरामध्ये नकारात्मकता नसते ना तर तेव्हाच, जेव्हा घरामध्ये दोष नसतात तर तेव्हाच आपल्याला आपली प्रगती होते, घरातल्यांची सगळ्यांची प्रगती होते. म्हणून हा एक छोटासा उपाय नक्की करा, तुम्हाला याचा खूप फायदा होईल. नकारात्मकता कशी ओळखणार? आता माझ्या घरात नकारात्मकता आहे हे तुम्हाला कसं कळेल? जर घरातील लोक एकमेकांशी नेहमीच भांडत असतील, छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमचे गैरसमज होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, लहान मुलं सुद्धा चिडचिड करत असतील, घरात सारखं आजार पण चालू असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, अभ्यासामध्ये मुलांना प्रॉब्लेम येत असतील, जेव्हा अशा वाईटच गोष्टी घरामध्ये घडत असतील ना तेव्हा 100% समजा तुमच्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे आणि कुठेतरी सेवा करण्यामध्ये तुम्ही कमी पडताय.
या गोष्टी घडत असल्यास तुम्ही नक्की हे छोटे मोठे उपाय करा, स्वामींची नित्यसेवा करा, तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल. तर हा छोटासा लवंगाचा उपाय उद्याच्या दिवशी न विसरता करा. ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.